बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडमधून. नांदेडमध्ये ठाकरे सेनेच्या शहर प्रमुखाचे अपहरण. पोलिसांनी नाकाबंदी करतात 52 तासात झाली सुटका. बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर नांदेडमध्ये देखील अपहरणाचा थरार शुक्रवारी रात्री पाहायला मिळाला. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचे काही अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना घडली आणि नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली. ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे हे आपल्या कारचे काम करण्यासाठी नांदेड शहरातील बापना टी पॉइंट येथील एका गॅरेजवर थांबले होते. शुक्रवारी रात्री 9 वाजता नांदेड शहरातील बापना टी पॉइंट येथील गॅरेज समोरून अचानक कोडगिरे यांच्या अज्ञातांनी अपहरण केले ही माहिती पोलीस प्रशासनाला मिळतात. नांदेड पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली आणि अवघ्या 52 तासात गौरव कोडगिरे यांची अपहरणकर्त्यापासून सुटका केली. माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे काय म्हणालेत पाहूया. नेमका काय प्रकार घडला होता? तुमचं अपहरण झाल्याची घटना म्हणजे चर्चा होत्या. मी गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो. त्यावेळेला अचानक काही लोक आले. त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं, गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी 1 तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं. तक्रार दिली आहे तुम्ही? नेमकं कुणाविरोधात तक्रार दिली आणि काय तक्रार दिली? मला माहितच नाही की ऍक्च्युली कोण होतं. फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली. आज तुला फक्त उचलले, याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर, आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर, अशा प्रकारची मला धमकी देण्यात आलेली. तुम्हाला कोणावर शंका आहे, म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल? आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शहर प्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला. आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही. पोलीस तपास करतील. आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे. बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद, मी आज तुमच्या समोर जिवंत आहे. बस. तुम्ही म्हणालात की देवाणघेवाणवरून हे प्रकरण म्हणजे ही घटना घडली. आता हे त्यांनी मला राजकीय हेतूने झालंय का तुमच्या देवाणघेवाणवरून झालंय? पहा, मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले, त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं. हे राजकीय होतं की व्यावहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. तुम्ही कुणाबद्दल तक्रार दिली आहे? मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे. 5 ते 7 जण होते. हत्यार काय होतं त्यांच्याकडे? पिस्तूल सांगितलं? नाही, पिस्तूलचं फक्त उल्लेख गोळी मारण्यात येईल एवढं ऐकण्यात आलं होतं, परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात आलं होतं. बस. त्यांच्याकडे पिस्तूल होती का? नाही, मी नाही बघितली. माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. कुठं? नाही, मला तेवढी काही कल्पना नाही. मला फक्त चंदासिंग कॉर्नरला सोडण्यात आलं, बस एवढं माहिती आहे मला. गौरव कोडगिरी म्हणून पीडित व्यक्ती इथे आले होते. त्यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे. त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत. कुणाबद्दल तक्रार दिली आहे? राजकीय हेतूने झालाय का आर्थिक व्यवहार त्यांची देवाणघेवाण? सद्यस्थितीत त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या गुन्ह्याचं खरं कारण काय आहे याचा शोध आम्ही तपासात घेऊ. या फिर्यादीमध्ये पिस्टलचा उल्लेख करण्यात आलेला आहे. फिर्यादीमध्ये सध्या तरी पिस्टलचा उल्लेख नाहीये. कुठल्या अनुमानाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? फिर्यादीची प्रक्रिया सुरू आहे, त्यानंतर आपण गुन्हा दाखल करू. साधारणतः रात्री 9 वाजताच्या आसपास हे अपहरण झालेलं आहे. त्यानुसार आपण आता पुढची प्रक्रिया आणि तपास सुरू केलेला आहे. फिर्यादीनुसार पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते वाचलं असं त्यांनी सांगितले आहे. हो, आज नाकाबंदी ठिकठिकाणी आपण जसं आपल्याला मेसेज आला त्यानुसार आपण नाकाबंदी लावलेली होती. त्यामुळे आपल्याला पीडित व्यक्ती फार लवकर शीघ्रतेने आपल्या याच्यामध्ये सोडवण्यात आपल्याला यश आलेलं आहे. प्राथमिक चौकशीमध्ये कुठला राजकीय हेतूने अपहरण झालं होतं का किंवा काय निष्पन्न झालं? नाही, सध्या तरी एकदम प्राथमिक अवस्थेत आहे फिर्याद. आपण तपासामध्ये जे काही त्याचं कारण असेल ते निष्पन्न करू.